जळगाव शहराचा वैभव समजला जाणाऱ्या मेरून तलावामध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वाढीव वस्त्यांमधलं सांडपाणी थेट कुठलीही प्रक्रिया न करता मिसळलं जात असल्याच्या तक्रारी आहेत आणि या संदर्भात कुठलीही कारवाई होत नसल्याने आता यासाठी भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटील यांनी पुढाकार घेतलेला आहे। ज्या ठिकाणी मेरून तलावात हे सांडपाणी मिसळलं जातं आपण आता त्याच ठिकाणी आहोत। हाच तो परिसर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पाईपद्वारे जे आहे थेट कुठलीही प्रक्रिया न करता हे मेरून तलावात जे आहे पाणी या ठिकाणी सोडलं जातं आणि त्या पाण्यावर जे आहे कुठलीही प्रक्रिया या ठिकाणी केली जात नाही। या परिसरामध्ये वाढीव ज्या वस्त्या वाढलेल्या आहेत त्या वस्त्यांचं थेट पाणी जे आहे सांडपाणी ते मेरून तलावामध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे मेरून तलाव कुठेतरी दूषित झाल्याच्या वारंवार तक्रारी जी आहे त्या पर्यावरण प्रेमींनी केलेल्या आहेत। आता काही दिवसांवर गणेशोत्सव आहे त्यामुळे अशा घाण पाण्यामध्ये आपण बाप्पाचं विसर्जन करणार आहेत का? मेरून तलावाचं हे सांडपाणी थांबवलं पाहिजे यासाठी काल वैशाली पाटील जे आहेत भाजपच्या नगरसेविका यांनी महासभेमध्ये आहे अनोखा पोशाख परिधान केला आणि त्या पोशाखाचा आशय होता की मेरून तलावात जाणारं सांडपाणी थांबवलं पाहिजे आणि मेरून तलाव वाचवला पाहिजे, पर्यावरण जपलं पाहिजे असं आशयाचा पोशाख त्यांनी परिधान करून या समस्येकडे लक्ष वेधलं होतं। आपल्यासोबत स्वतः नगरसेविका वैशाली पाटील आहेत। ताई काय सांगणार? अनेक वर्षांपासूनची समस्या आहे मात्र ती सुटत नाही आणि आपण स्वतः या ठिकाणी आता पुढाकार घेतला आहे। अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे, पण आता कुठेतरी याला सुरुवात झालेली आहे। अंडरग्राऊंड ड्रेनेजची कामं हळूहळू सुरू झालेली आहेत। त्यावेळेस आम्ही जेव्हा याविषयीचा प्रश्न मांडला त्यावेळेस उपमहापौर मनोज चौधरी यांनी दखल घेतली आमच्या तक्रारीची आणि ते स्वतःही इथं व्हिजिटला आलेले होते। त्यावेळेस आम्ही पाहिलं की पाणी सगळं याच्यात जमा होतंय, सोडलं जातंय कुठली प्रक्रिया न करता। त्यामुळे मेरून तलावाचं जे सौंदर्य आहे त्याला कुठेतरी गालबोट लागतंय, कुठेतरी ते खराब होतंय। त्यामुळे आम्ही महासभेत हा प्रश्न घ्यायचं ठरवलं। काम सुरूही केलं गेलेलं होतं। आम्ही ब्लू प्रिंट वरती सगळी माहिती घेतली, सगळे आदेश दिले गेले, पण दुर्दैव असं की आमच्यातलेच काही झारीचे शुक्राचार्य आहेत त्यांनी हे काम थांबवलं। तर आता जवळच गणेशोत्सव आहे, दुर्गोत्सव आहे। ह्या वेळेस प्रश्न पडतो की एवढ्या घाण पाण्यात की जिथं टॉयलेट बाथरूमचं सांडपाणी सोडलं जातं अशा ह्याच्यात आपण आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहोत का? काल ताई आपण अनोख्या पद्धतीचा पोशाख परिधान केला होता त्या माध्यमातून लक्ष वेधलंय, काय सभेमध्ये नेमकं काय आश्वासन मिळालंय? मी जेव्हा सन्माननीय आयुक्त साहेबांना हा प्रश्न मांडला की याची कामाची सुरुवात झालेली आहे पण कुठेतरी हे काम थांबवण्यात आलेलं आहे, तर आपण स्वतः लक्ष द्या, युद्ध पातळीवर हे काम चालू करा। कारण की याच्याशी आमच्या हिंदू धर्मियांच्या भावना जुळलेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे आमचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी राजमामा भोळे यांनी मेरून तलावाच्या डेव्हलपमेंटसाठी 50 कोटीचा निधी दिलेला आहे, त्यातला 25 कोटी आलेला सुद्धा आहे। अशा वेळेस जेव्हा सन्माननीय मंत्र्यांनी मेरून तलावाचा एक जो जळगाव शहरवासियांचा जो हळवा कोपरा आहे आणि आपली ओळख आहे, जो नैसर्गिक ठेवा आहे आपला हा मेरून तलाव, याच्यासाठी जर त्यांनी एवढा निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे, त्यावेळी महापालिका प्रशासनाचं हे काम आहे की त्यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा। तर आपण कुठेतरी आता सत्ताधारी नगरसेवक आहात, गेल्या काही दिवसांपूर्वी आपण खड्ड्यांसंबंधात समस्या मांडली मात्र महापालिकेने असेल नाहीच्या डिपार्टमेंटने कुठली कार्यवाही नाही केली म्हणून आपण स्वतः खड्डे बुजवले। आता मेरून तलावाची पण समस्या तीच आहे। अवघ्या महिनाभरावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे, तोपर्यंत जर सांडपाण्याचा जर निचरा झाला नाही तर आपण या ठिकाणचा गणपती बाप्पाचं जे विसर्जन आहे ते थांबवणार आहात का? नाही नाही, माझा प्रयत्न हाच राहील की लवकरात लवकर हे काम महापालिकेने सुरू करावं, आयुक्त साहेबांनी याकडे लक्ष द्यावं। अजून मी त्यांना काल महासभेमध्ये ही विनंती पण केलेली आहे। आणि जे आडोखा करतायत आमच्यातले झारीचे शुक्राचार्य, तर त्यांचं मी कुठलाही दबाव ऐकून घेणार नाही। मला माहिती आहे ते कोणाचे पाप लपवण्याचा प्रयत्न करताय, ते कोणाला आपल्या सत्ताधारी मित्र पक्षाचे असतील किंवा आपल्याच पक्षाचे असतील नगरसेवक, कोण आहेत नेमके शुक्राचार्य? जर हे काम त्यांनी लवकरात लवकर सुरू होऊ दिलं नाही तर वेळ आल्यावर मी निश्चितच गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगते, मी निश्चितच त्यांचं नाव जाहीर करणार म्हणजे करणार। पत्रकार परिषद केली नक्की नक्की।
तर अशा पद्धतीने आता जळगाव शहराचं मेरून तलाव जे आहे या ठिकाणी कुठेतरी त्याचं सौंदर्य जे आहे कुठेतरी नष्ट होत आहे आणि या संदर्भात महापालिकेकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने आता स्वतः भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटलांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्याच पक्षाच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्याच नगरसेवक हे जारीतले शुक्राचार्य आहे आणि त्यांच्यामुळेच या सांडपाणीवर कुठलीही प्रक्रिया न करता ते थेट या ठिकाणी सोडलं जात आहे. त्यामुळे गणेशोत्सव या ठिकाणी कसा पार पडेल किंवा बाप्पाचं विसर्जन या सांडपाण्यामध्ये कसं करायचं असा मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला असून या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. जे झारीतले शुक्राचार्य सत्ताधारी नगरसेवक असतील यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही प्रक्रिया करावी, हे सांडपाणी थांबवावं, अन्यथा बाप्पाची शपथ घेऊन सांगते मी लवकरच त्यांचं नाव पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेल असा थेट इशारा देखील या ठिकाणी वैशाली पाटलांनी त्यांच्याच सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकांना या ठिकाणी दिला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आता बाप्पाचं विसर्जनापूर्वी महापालिका या ठिकाणी काय उपाययोजना करतं, नेमकं वैशाली पाटलांच्या पुढाकाराला यश येतं का नाही, की नेहमीप्रमाणे अशाच पद्धतीच्या सांडपाणी मिक्स मेरून तलावामध्ये बाप्पाचं विसर्जन होतं हे पुढच्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.